नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहत आहात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. मित्रहो, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू राज्यातील राजकारणाला आता भलतेच वळण लागत असल्याचे दिसते. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये मावळत्या मुख्यमंत्री ज्या ममता बॅनर्जी आहेत, यांना निवडणुकीमध्ये चारी मुंड्या चीज झालेले आहे, तरीसुद्धा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही अशी आडमुठी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. म्हणजे खरं तर त्याने असा विशेष काही फरक पडत नाही. आज 7 मेला बंगाल विधानसभेची मुदत संपत आली. त्यामुळे ममतांनी राजीनामा दिला काय न दिला काय काहीही फरक पडत नाही. त्यांचे मुख्यमंत्रीपद आपोआपच संपुष्टात येते, त्यांचं मंत्रिमंडळ आपोआपच बरखास्त होते. पण या निमित्तानं देशाच्या राजकारणात एक प्रकारचा विक्षिप्तपणाचा अनुभव सध्या येत चालला आहे. तो शेर आहे ना, बडी बेआबरू होके, तसं काहीतरी ममतांनी ठरवलं असेल की आपण बेआबरू होऊनच मुख्यमंत्री पदावरून जायचं. बरं, तिकडं तामिळनाडूमध्ये वेगळाच आटापाटाचा खेळ सुरू झाला आहे. म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये जो निकाल आला त्यानंतर खऱ्या अर्थाने आता राजकीय नाट्याला वेग आला आहे. म्हणजे तामिळनाडूचा लोकप्रिय जो सुपरस्टार आहे थलपती विजय, याच्या तामिळगा वेन्नी कळघम म्हणजेच TVK या पक्षाला घवघवीत यश मिळालं आहे. मात्र सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा जो जादुई आकडा गाठावा लागतो, तो काही त्यांना गाठता आलेला नाही. त्यामुळे सगळं चित्र निर्माण झालेलं असं विचित्र. म्हणजे अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर तिथं रिसॉर्ट पॉलिटिक्सचा शिरकाव झालेला आहे. अण्णाद्रमुक पक्षाने आपल्या 47 पैकी तब्बल 28 आमदारांना सुरक्षिततेच्या कारणासाठी पांडेचेरी येथील एका अज्ञात रिसॉर्टमध्ये ठेवलं आहे. तामिळनाडू विधानसभेमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 118 हे संख्याबळ पाहिजे. विजय याच्या TVK पक्षाला सर्वाधिक म्हणजे 108 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस पक्षाने वेळ न दवडता आपल्या 5 आमदारांचा TVKला पाठिंबाही देऊ केलेला आहे. पण तरी त्यामुळे बहुमतासाठी जो आकडा लागतो, जादुई आकडा, तो काही पूर्ण होत नाही. आणखीन 7-8 आमदार त्यांना कमीच पडतात आहे. याच पार्श्वभूमीवर याच राजकीय समीकरणाचा एक भाग म्हणून एडापाडी के पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील अण्णाद्रमुक पक्षाने विजय यांना सरकार स्थापनेसाठी पूर्णपणे बिनशर्त पाठिंबा देण्याची तयारी दाखवली होती. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये याबाबत महत्त्वाची चर्चाही सुरू झाली होती. म्हणजे काल परवा त्यांची चर्चाही झाली होती. पण नंतर काय झालं की TVK कडून काही प्रतिसादच मिळेना. त्यामुळे अण्णाद्रमुकेने आपला पाठिंबा मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि आता कदाचित म्हणजे सत्ताधारी पक्षाकडून म्हणजे विजयकडून घोडाबाजार सुरू होऊ शकतो, हे लक्षात घेऊन आपल्या नवनिर्वाचित आमदारांना पांडेचेरीत गुप्त ठिकाणी त्यांनी ठेवले आहे. म्हणजे पक्षाचे मुख्य प्रवक्ते सत्यम यांनी सर्व आमदारांना पांडेचेरी येथे सुरक्षित स्थळी ठेवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे. तरी या आमदारांची नेमकी संख्या मात्र त्यांनी सांगितलेली नाही. दुसरीकडे तामिळनाडू पोलिसांनी काल अचानक विजय यांच्या सुरक्षिततेमध्ये म्हणजे अचानक मोठी कपात केली. म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानंतर थेट मुख्यमंत्र्यांना जी Z+ सुरक्षा व्यवस्था देण्यात येते ती देण्यात आली होती.
म्हणजे त्यांच्या सुरक्षतेसाठी DIG दर्जाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह डझनभर सशस्त्र कमांडो त्यांच्या ताफ्यात तैनात करण्यात आले होते. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार स्वतः TVKच्या नेत्यांनीच अतिमहत्त्वाच्या विशेष सुरक्षा जो ताफा असतो आणि जे VIP प्रोटोकॉल असतो तो नाकारला आहे. म्हणजे नको बा सध्या आम्हाला, अशी त्यांना विनंती केली होती किंवा सध्या नका ठेवू. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितलं. मात्र असे असले तरी केंद्र सरकारकडून जी CRPFची Y दर्जाची सुरक्षा व्यवस्था असते ती मात्र त्यांना अद्याप कायम आहे. म्हणजे अवघ्या 48 तासामध्ये हे सगळं हे जे काय वेगवान घडामोडी घडल्या त्यामुळे चेन्नईसह संपूर्ण राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. म्हणजे तामिळनाडूच्या राजकारणामध्ये एका लोकप्रिय अभिनेत्याचा जो प्रवास आहे हा मुख्यमंत्री पदाच्या उंबरठ्यावर पोहोचणे ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय घटना आहे. मात्र घोडेबाजार आणि आमदारांची पळवापळवी या जुन्याच राजकीय खेळी पुन्हा यावेळी सुद्धा दिसू लागल्या आहेत. थलपती विजय यांना अतिशय मुत्सद्दीपणाने डावपेच खेळावे लागणार आहेत. बंगालमध्ये घसघशीत बहुमत मिळून सुद्धा भाजपासमोर म्हणजे ममता नावाचा एक त्रासदायक प्रकार समोर उभा आहे. त्यातच पुन्हा काल रात्री मुख्यमंत्री पदाचे जे मजबूत दावेदार होते शुभेंदू अधिकारी यांच्या शिवसहाय्यक चंद्रनाथ रथ यांची ज्या पद्धतीने निर्गुण हत्या करण्यात आली त्यामुळे बंगालमध्ये पुन्हा एकदा रक्तरंजित परंपरा सुरूच राहते की काय अशी भीती व्यक्त होत आहे. अर्थात मार्क्सवाद्यांची 34 वर्ष आणि नंतरची ममता बॅनर्जीची 15 वर्ष याचीच ही देण आहे. ही नष्ट करण्यासाठी किती काळ अजून लागेल हे काही सांगता येत नाही. आजच्या घडीला नवीन सरकारपुढे सर्वात मोठं आव्हान हेच असणार आहे. अतिशय कडवटपणे हे आव्हान त्यांना म्हणजे हा जे प्रकार आहे हे चिरडून काढावा लागणार आहे हे मात्र खरं. तर मित्रहो, हे सगळं असं चालू आहे. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तूर्त एवढेच. पुन्हा भेटू. धन्यवाद.